अविद्येची थोडक्यात माहिती घेतल्यानंतर या 5व्या सूत्रामध्ये योगाधिराज पतंजलीने अविद्येची 4 लक्षणं सांगितली. ती आता आपण पाहूया. अविद्येचं पहिलं लक्षण आहे अनित्याला नित्य मानणं. नित्य म्हणजे काय? नित्य म्हणजे शाश्वत, सतत टिकणारी गोष्ट. आणि नुसती टिकणारी असून उपयोग नाही, तर आपण ती वस्तू सुरुवातीला जेव्हा प्राप्त केली किंवा पाहिली तेव्हापासून शेवटपर्यंत ती वस्तू जशीच्या तशी असायला पाहिजे. त्यात किंचितही बदल होता कामा नये, कसलाही बदल होता कामा नये, तरच ती नित्य गोष्ट झाली. म्हणजेच अशी गोष्ट त्रिकाला बाधित असायला पाहिजे, अबाधित असायला पाहिजे. आणि विश्वामध्ये अशी गोष्ट सापडणं हे दुरापास्त आहे. कारण इथली प्रत्येक वस्तू प्रत्येक क्षणाला काही ना काहीतरी त्याच्यामध्ये किंचित बदल होतच असतो, अगदी नक्की बदल होत असतो. आता रोज क्षणाक्षणाला जो बदल होतो तो आपल्याला जाणवत नाही. काल भेटलेला मनुष्य आज भेटला तर आपल्याला काही त्याच्यात फरक जाणवत नाही फारसा. आपणही भेटतो एकमेकांना, आपल्याला काही फरक जाणवत नाहीये. पण 10-15 वर्षापूर्वीचे 20 वर्षापूर्वीचा जर आपलाच फोटो आपण पाहिला तर आपल्या लक्षात येतं की आपण पूर्ण बदललोय. असंच नुसतं सजीवच असं नाही तर निर्जीव गोष्टी सुद्धा बदलत असतात सतत. आणि हा बदल सकृतदर्शनी दिसत नाही, परंतु निर्जीव वस्तू या पंचमहातत्वामुळे त्यांच्यामध्ये सतत झीज होत असते किंवा भर होत असते, कसंही असेल. परंतु दर क्षणाला प्रत्येक वस्तू काही ना काही प्रकारे बदलत असते, हे सत्य आहे. आणि म्हणून या अशा प्रकारच्या कुठल्याही वस्तूंना किंवा गोष्टींना आपण नित्य म्हणू शकत नाही. या विश्वामध्ये एकमेव नित्य आहे ती म्हणजे आत्मतत्व. ते अबाधित आहे. विश्व निर्मितीच्या आधी ते जसं होतं तसंच आजही आहे. आपल्या देहामध्ये अंशात्मक रूपाने आत्मा वास करत असतो. आपला देह वाढत 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 जातो, पण प्रत्येक क्षणाला तो झिजतही असतो. शेवटी तो इतका थकतो की त्याचं पतन होतं. पण आपला जन्म होतो त्यावेळेला अंशात्मक आत्मतत्व आपल्या देहामध्ये जसं आत गेलेलं असतं तसंच त्या स्थितीत किंचितही बदल न होता देह पतन झाल्यावर ते बाहेर होतो. जसंच्या तसं असतं, कारण ते जन्म पावत नाही, नष्ट पावत नाही. बाकी इतर गोष्टी ह्या कधी ना कधीतरी केव्हा ना केव्हा तरी या नष्ट होणाऱ्या आहेत. कारण त्या आत्मतत्वापासूनच निर्माण झालेल्या असल्या तरी सुद्धा त्याच्यात बदल होतो. आपण त्या पूर्ण नष्ट करू शकत नाही. नष्ट होणं म्हणजे काय आहे वस्तूचं? तर ती वस्तू आत्मतत्वामधून निर्माण झाली, आपण वापरली, त्याच्यात बदल होत गेला, परिवर्तन होत गेलं, परिणाम होत गेला, आणि शेवटी त्याचं रूपांतर होत 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 शेवटी ती वस्तू त्याच निर्मितीच्या आत्मतत्वात विलीन झाली एक दिवस. हे त्याचं नष्ट होणं नाहीये. आत्म्यामधून निर्माण झाली, आत्म्यात विलीन झाली, म्हणून त्याला आपण नष्ट होणं म्हणतो. तसं आत्म्याचं नाहीये. आत्मा कशातूनच निर्माण होत नाही. तो कशातूनही निर्माण न झालेला असल्यामुळे तो नष्ट होत नाही कुठे. तो कशातही लय पावत नाही. स्वतः तो लय नाही पाहू शकत. याच आत्मतत्वामधून त्याचा अंश प्रत्येक सजीवामध्ये 84 लक्ष योनींमधून निवास करत असतो. परंतु हा अंश शेवटी जेव्हा मुक्त होतो तेव्हा त्या परमतत्वामध्ये विलीन होतो. तो नष्ट होत नाही कधी सुद्धा. त्याच्यात परिवर्तन होत नाही, बदल होत नाही. आपण नेहमी असं म्हणतो की नाटकाचा प्रयोग असा शब्द आपण वापरतो. त्याचं कारण हेच आहे. एकच एक नाटक त्याच थिएटरमध्ये त्याच वेळेला त्याच नटसंचामध्ये आपण जर दररोज केलं तरी प्रत्येक वेळेला त्यामध्ये काही ना काहीतरी बदल होतच असतो. ते कधीही जसंच्या तसं तुम्हाला बघायला नाही मिळणार. प्रत्येक वेळेला तुम्हाला काहीतरी त्यामध्ये बदल दिसतो. तुम्ही एकच एक नाटक जरी 25 वेळा पाहिलं तरी 25च्या 25 वेळा तुम्हाला काही ना काहीतरी त्यात बदल झालेला दिसेल. त्यात पूर्वीची संगीत नाटकं असली तर प्रत्येक वेळेला गाणं वेगळं म्हटलं जातं, कितीही वेळा अगदी.
तोच गायक असू दे, तेच नाटक असू दे, तेच पद असू दे, ते प्रत्येक वेळा वेगवेगळं म्हटलं जातं. आणि म्हणून शास्त्रीय संगीताचं एक मोठं वैशिष्ट्य आहे, एकच एक राग असतो. उदाहरणार्थ मालकौस, त्याचे स्वर ठरलेले आहेत, सुरावट ठरलेली आहे. पण जेव्हा एकच एक गायक जो तो मालकौस तो तुमच्या समोर त्याने 10 वेळा गायला, तर 10 वेळा तो वेगळा गाईल. पण सिनेमाचं तसं नाहीये. सिनेमाचं एकदा शूटिंग करून ठेवलं की तुम्ही ती काय सीडी किंवा व्हिडिओ काय असेल ती बघितली, ती तशीच्या तशीच असणार, त्यात काही फरक नाहीये. त्यामुळे सिनेमा नित्य आहे, नाटक अनित्य आहे, ते लाईव्ह आहे. आपलं आयुष्य म्हणजे एक प्रवाह आहे. हा जीवन प्रवाह सतत वाहता असतो. नदी बघा, उगमाकडून येते, वाहत 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 समुद्राला जाऊन मिळते. तुम्ही जर त्याच्या नदीच्या काठावर बसलात आणि नदीवर एखाद्या विशिष्ट बिंदूवर तुम्ही जर ध्यान लावलं, तरी सुद्धा तुम्हाला ती जागा स्थिर असलेली सापडणार नाही. तुम्ही स्थिर व्हाल. नदीचा प्रत्येक थेंब क्षणापेक्षा कमी वेळेत पुढे वाहून जात असतो सतत. नदी वर्तमान काळात असते, वाहती असते म्हणून, पण ती कधीच वर्तमान काळात नसते. त्यातलं पाणी कधीही वर्तमान काळात नाही. ते इकडे येतं भविष्य काळामधनं भूतकाळात जमा होतं. तुम्ही ते पकडेपर्यंत भविष्य काळातनं आलेला पाण्याचा थेंब भूतकाळात जमा होतो, पुढे निघून गेलेला असतो. तसंच कुठलीही गोष्ट आपल्याला स्थिर झाल्यासारखी वाटते, परंतु तो भास असतो. लगेच पुढे सतत गोष्ट बदलून पुढे 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 परिवर्तन होत निघून जात असते. सजीव, निर्जीव, चल, अचिल हे सगळे 4 प्रकार वस्तू जगताचे प्रत्येक क्षणाला काळाच्या ओघामध्ये बदलत परिणामित होत नष्ट होऊन जात असतात. निर्जीव सुद्धा तुम्हाला आपल्याला वाटतं टेकड्या पर्वत मोठमोठे असतात. आपण गावाला जातो, बघतो, अगदी 2 वर्षांनी एखाद्या गावाला गेलो, एखादी टेकडी वाटेत लागली, आपल्याला तशीच वाटते. ते भास असतो. त्यात काही ना काहीतरी सतत ऊन, थंडी, वारा, पाऊस यामुळे बदल झालेला असतो. आणि विश्वामध्ये म्हणून उत्पत्ती, स्थिती, लय हे रहाटगाडगं सतत चालू असतं. एवढंच काय, तर ग्रह, तारे, सूर्य, धूमकेतू हे सुद्धा क्षणाला झीज होत असते त्यांची, ते सुद्धा बदलत असतात. माझी पणजीबाई 100 वर्षाहून जास्त वर्ष जगली. आता हे तर आपण सगळं सजीव निर्जीव वस्तू जगताबद्दल बोलतोय. तिथं मला नेहमी म्हणायची, तिने म्हणजे माझं बारसं जरी आई वडिलांनी जय केलं असलं तरी तिने माझं बारसं गंगाधर म्हणून केलेलं होतं. काय तिचं होतं कोणाला माहिती. ती मला नेहमी सांगायची, गंगाधर पूर्वीसारखं ऊन नाही रे पडत. पूर्वी वाळवणं कशी 4 उन्हात कडकडीत छान खडखडीत वाळून निघायची, आता 8-10 उन्हं द्यावी लागतात. पावसाच्या दिवसात हेच सांगायची. आम्ही जर कधी म्हटलं पंजीबाई काय पाऊस पडतोय ग, अरे हा कसला पाऊस, आमच्या लहानपणी कसा कोसळायचा. म्हणजे हे जे ऋतू आहेत ते सुद्धा परिणामित झालेले आहेत असं आता म्हणायची वेळ आली. पूर्वीसारखं ऊन नाही पडत ते म्हणायचे, पाऊस नाही पडत. हे जे ऋतू आहेत, थंडी, पाऊस आणि ऊन, हे सुद्धा याच्यामध्ये सुद्धा बदल होतोय. कारण ते ज्यांच्यामुळे आपल्यापर्यंत पोहोचतात, ते जे दगड, डोंगर, दऱ्या, पर्वत वगैरे जे काही आहे ते सुद्धा बदलत आहेत. त्यामुळे हा बदल होतोय सतत. आणि या बदलामुळे आपण एक दिवस नक्की मृत्यू पावणार आहोत हे माहीत असून सुद्धा माणूस सतत आपल्या आवश्यकतेपेक्षा जास्त मिळवण्यामध्ये आपला जीवनाचा अमूल्य वेळ वाया घालवत असतो. वस्तू मिळवतो, संचित करतो. मिळवलेली प्रत्येक गोष्ट तो उपभोगतो असं नाही, तो उपभोगू शकतही नाही कायमस्वरूपी, पण तो संचित करत असतो, मिळवत असतो ढिगावर ढीग. आणि यामुळे जन्म मरणाचे भोग फक्त निर्माण होतात. आयुष्य एक सतत बदलत राहणारी क्रिया आहे. जीवन नेहमी परिवर्तित होत असतं आणि हे ज्ञानाने आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे जीवन जगायला शिकलं पाहिजे. जीवन सतत परिवर्तित होत आहे, त्याच्यात परिणाम होत असतो. आजूबाजूचं वातावरण बदलत असतं, आजूबाजूच्या व्यक्ती बदलत असतात, त्यांचे स्वभाव बदलत असतात. हे सगळं जर आपण जाणलं तर त्यामुळे
आपल्याला जे त्यामुळे जे काही परिस्थिती निर्माण होते, त्यामधून आपल्याला जे दुःख निर्माण होतं, ते दुःख आपल्याला वाटेन असं होईल. कारण हा परिवर्तनाचा परिणाम आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मग आपली कशाबद्दल तक्रार राहणार नाही, आणि नुसती तक्रारच राहणार असं नाही, तर आपण ते सुधारायला धडपड करणार नाही. हे असंच असायचं. आता हा प्रवाह आहे. नदी तुम्ही विरुद्ध बाजूला रेटू शकत नाही. ती प्रवाहित होऊन पुढे पुढे वाहत जाणार आहे समुद्राकडे. त्याच्यात काहीतरी बदल झालाय, तो बदल होऊ नये, त्याला स्थिरता यावी, म्हणून तुम्ही नदी मागच्या बाजूला रेटू शकत नाही, उगमाच्या बाजूला. तसं हे दोन पिढ्यांमध्ये अंतर आहे, ते नेहमी चालूच राहणार आहे, सतत बदलत राहणार आहे. हे आपण ज्ञानाने समजावून घ्यायला पाहिजे. म्हणजे आपली भावी पिढीबद्दल तक्रार असणार नाही, त्यांच्याशी आपण समरस व्हायला पाहिजे. ते जे काही करतायत हा परिस्थितीचा बदल आहे, पिढीचा बदल आहे. आपल्या आधी असंच आपले पूर्वज म्हणत होते, आज आपण हेच म्हणणार आहोत पुढल्या पिढीसाठी. हे एकदा ज्ञानाने समजावून घेतलं की ते जे काही करतायत ते आपल्याला चमत्कृती आणि विकृती वाटणार नाही. हा बदलता प्रवाह आहे, याच्यामध्ये असंच असायचं. आणि तुम्ही जर तक्रारी करायला गेलात तर ह्या पुढच्या पिढीशी तुम्ही जुळवून घेऊ शकणार नाही. दुःख फक्त तुम्हाला होईल, आणि थोडंफार त्यांनाही होईल. ते जेव्हा आपल्या मनाविरुद्ध वागतात तेव्हा त्यांना काय आनंद होतो अशातला भाग नाही. पण ते मग त्यांना कळत नाही की की आपण असं त्यांना का सांगतोय. अरे असं करू नको, त्यांना नवल वाटतं. हे असंच असतं, असं करू नको, काय हे असंच असतं, तुम्ही काय काहीतरी सांगताय वगैरे वगैरे. तर हा जो बदल आहे हा प्रत्येक पिढीने समजावून घ्यायला पाहिजे. कोणी चूक वागत नसतो, वेगळं वागत असतो. आपल्याला ते विचित्र वाटतं म्हणून ते चुकीचं वाटत असतं. आणि म्हणून अध्यात्म सांगतं की तुम्ही प्रवाहामध्ये संथ पडून राहा. जीवन प्रवाहामध्ये तुम्ही स्थिर राहा. प्रवाह स्थिर करायला जाऊ नका, तुम्ही स्थिर राहा. जीवन वाहत राहू दे. म्हणजे तुम्ही आपोआप त्याच्याबरोबर तुम्ही संथ पडून राहिल्यामुळे त्या प्रवाहाबरोबर वाहत जायला आपोआप होईल. तुम्हाला शिकावं पण लागणार नाही, आपोआप तुम्ही वाहाल. एखादी कागदाची होडी करावी आणि ती पाण्यामध्ये ठेवावी नदीमध्ये. ती होडी स्थिर असते, तिथे काय कोणी वळवायला नसतो का, त्यात काही इंजिन नसतं बोटीसारखं. ती स्थिर ठेवली, ती स्थिर असते. पण प्रवाह वाहत असल्यामुळे ती आपोआप वाहत जाते, तिला अडचण नाही येत. मग आम्ही काय करतो, पुढच्या पिढीला सुधारायला जातो. आपल्याप्रमाणे त्यांना घडवायला प्रयत्न करतो की नाही असं पाहिजे, तसं पाहिजे. आणि म्हणून सगळे मतभेद निर्माण होतात, आणि मग आपण भोवऱ्यामध्ये अडकतो. म्हणजे आपला आणि पुढच्या पिढीचा वाद निर्माण होतो. अनित्यामध्ये भौतिक जीवन जगायला लागल्यावर त्याच्या आत असलेलं नित्य जे आहे ते आपण शोधायचा प्रयत्न करा, असं पतंजलींना यामध्ये शेवटी सांगायचं आहे. सगळंच अनित्य आहे, इथे काहीही नित्य नाहीये. परंतु ते अनित्य ज्यामधून निर्माण झालंय ती गोष्ट नित्य आहे. जसं मगाशी सांगितलं तसं आपण स्थिर राहायचं जीवन प्रवाहामध्ये. जीवन प्रवाह कधीही तुम्ही थांबवू शकणार नाही, किंवा आपल्याला पाहिजे तसा उगमाच्या बाजूला रेटून नेऊ शकणार नाही. तुम्ही नाही बदल करू शकत जीवन प्रवाहात. तुम्ही स्थिर राहा, शांत राहा, म्हणजे तुम्ही आपोआप त्या प्रवाहाबरोबर वाहत वाहत जाल आणि तुम्ही आनंदी राहाल, तुम्हाला दुःख होणार नाही. तसं ते सांगतायत की सगळंच अनित्य आहे, पण हे अनित्य ज्याच्यामधून निर्माण झालाय ती गोष्ट नित्य आहे. ती जर तुम्ही शोधलीत आणि ती जर तुम्हाला सापडली की तुम्हाला नित्य म्हणजे काय ते कळेल, आणि आपण नित्य कसं राहायचं याचा रहस्यभेद होईल. मग तुम्ही नित्यानंदी व्हाल, कारण तिथे नित्य आनंद आहे. ती गोष्ट स्थिर आहे, बदलत नाही, बाकीचं बदलतं. म्हणून त्या गोष्टीवर जाऊन आपण बसायचं, म्हणजे आपण स्थिर होऊ. समुद्रातनं लाटा येतात, पण त्या लाटा इतक्या जोरात येतात, उंच येतात, आवाज करतात, गर्जना करतात, काय 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 आपल्यावर वाहून आणतात. पण तो म्हणजे समुद्र नाहीये. समुद्र मध्यावर आहे, गहन आहे, शांत आहे. तसं हा देह जो आहे तो धडपड 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 गडबड गडबड करत असतो सारखा. आपण तो देह नाही आहोत, तो गडबड धडपड करत असतो, जीवन जगायला प्रयत्न करत असतो.
त्यामुळे आपल्याला वाटतं की देह म्हणजे आपण आहोत, कारण काहीतरी हालचाल झाली ना. देह अनित्य आहे हो, त्याच्या आत आत्मतत्व नित्य आहे, ते आपण आहोत. तिथे पोहोचायला पाहिजे आपण. तिथे पोहोचलात की ते स्थिर आहे. त्या दगडाला तुम्ही जो नेकरू झालात, त्या दगडावर बसायला शिकलात की सगळं काही शांत होऊन जाईल. मग तुम्हाला बाहेरची गडबड गडबड एक मौज आणि लीला, एक नाटक होऊन जाईल. पण तिथे स्थिर बसायला शिकायला पाहिजे. आणि त्यातलं नित्य, अनित्यामधून नित्य शोधता आलं पाहिजे. प्रत्येक अनित्य जे आहे ते नित्याच्या आधारावरच बाहेर आहे. त्याच्यामध्ये गुंतायचं नाहीये. त्याचा उपयोग करून, म्हणजे वाहत्या पाण्याचा उपयोग करून शेवटी आपल्याला त्यातलं नित्य शोधायचं आहे. तर वाहतं जीवन, धडपड धडपड करणारा देह, त्याचाच उपयोग करायचा आणि त्याच्यामधून नित्य आत्मतत्व शोधायचं. तिथे स्थिर राहायला शिकायचं. ते एकदा तुम्हाला सापडलं की संपूर्ण शरीराची हालचाल, जीवन, हे जे काही बाहेर चाललंय भौतिक, ती सगळी तुम्हाला एक लीला होऊन जाईल, मौज होऊन जाईल. मग तुमची तक्रार कशाबद्दलही असणार नाही, कारण तुम्ही स्थिर झालात. तुम्ही स्थिर झालात म्हणजे प्रशांत झालात. तुम्ही प्रशांत झालात की सगळ्यात ज्या काही तुमच्या विवंचना आहेत त्या एकदम निघून जातील, शांत होतील. आणि मग समोर जे आलाय त्याने तुम्ही तृप्त व्हाल आणि काही मिळवायची इच्छाच राहणार नाही. जे सहज तुम्हाला स्वधर्माने स्वकर्माने मिळतं ते बघून तुम्ही शांतपणे त्याचं सेवन कराल आणि आजूबाजूची गडबड गोंधळ जो चाललाय त्याची मौज पाहत राहाल. नित्यातनं नेहमी अनित्य जे आहे याचा शोध घ्यायचा, हे समजावून घ्यायचं आणि अनित्यातून नित्य शोधायचं. नित्यात स्थिर राहायचं आणि अनित्य काय त्याची मौज पाहायची. अनित्याचा उपयोग करून नित्य शोधायचं. तिथे खरा आनंद आहे. आणि मग हे जे क्लेश सांगितलेले आहेत, हे जे अविद्या आहे ते नष्ट होऊन जाईल. तुमच्या जीवनामध्ये कैवल्यानंद फक्त राहील. त्याने दुसरं लक्षण अविद्येचं जे सांगितलंय ते म्हणजे अशुचीला शुची मानणं. शुची म्हणजे शुद्ध. आणि या विश्वामध्ये एकमेव आत्मा तेवढाच पूर्ण शुद्ध, पूर्ण पवित्र आहे. बाकी सगळ्या गोष्टी या अशुद्ध आहेत. कारण तुम्ही कुठलीही गोष्ट पाहिली की तुमच्या बुद्धीप्रमाणे, तुमच्या आकलन शक्तीप्रमाणे, आजूबाजूला तुमच्या असलेली परिस्थिती याचा प्रभावामुळे तुम्ही ती वस्तू पाहता आणि त्यामुळे ती वस्तू तुम्हाला त्या प्रभावाखाली जाणली जाते. कुठलीही वस्तू तुम्हाला ती जशी आहे तशी आकलन होत नाही. तुमच्या आजूबाजूची काही परिस्थिती असते, तुमची बुद्धी असते, तुमचं काहीतरी आकलन शक्ती असते, तुमचं ज्ञान असतं. हे जे काही असतं त्याच्या प्रभावामुळे प्रत्येक गोष्ट तुम्हाला जशी आहे तशी न दिसता त्याप्रमाणे दिसत असते. आणि म्हणून कुठलीही गोष्ट शुद्ध आणि पवित्र जशी आहे तशी आपल्याला आकलन होत नाही. ती नेहमी भ्रष्ट आपणच करतो. ती आपल्या विचाराने भ्रष्ट होऊन त्याच्याकडे आपण पाहतो, त्यामुळे ती आपल्याला भ्रष्ट दिसते. प्रत्येक जण त्याच्या सोयीप्रमाणे त्याचा अर्थ काढत असतो. कुठलाही आपण हिंदू धर्म आहोत, पवित्र म्हणजे काय ह्या आपल्या काही कल्पना आहेत. मुसलमानांच्या वेगळ्या कल्पना आहेत पावित्र्याबद्दल. आपण गायीला केवढं पवित्र मानतो, ते कापून खातात. मुसलमान डुकराला पवित्र मानतात, हिंदू लोक डुक्कर खातात आणि ख्रिश्चन गाय आणि डुक्कर दोन्ही खातात. त्यांच्या पवित्राच्या भावना काही वेगळ्याच आहेत. धर्म त्यांचा काही पंथ आहे, त्याच्याप्रमाणे काहीतरी ते मानतात की अमुक पवित्र आणि अमुक पवित्र नाही. जे पवित्र नाही ते खायला हरकत नाही, पवित्र नाही त्याची पूजा करायची. आता आपण विष्ठा करतो, डुक्कर किती चवीने अन्न म्हणून खातो. ते कुठे काय काय संबंध आहे आता शुद्ध पवित्र या गोष्टींचा? डुकराला विचारलं तर म्हणे, राव चिखल काय सुरेख आहे, किती मस्त किडे आहेत त्याच्यामध्ये, या खायला या. तुम्ही नाही का ते पाकातले गुलाबजाम खात, तसा आहे पाकात येथे एक एक. पवित्र काय, शुद्ध काय, हे प्रत्येक ठिकाणी बदलत बदलत जातं ज्याच्या त्याच्या जीवाप्रमाणे. जसं आपण नेहमी उदाहरण देतो की शुद्ध दूध आणि शुद्ध पाणी एकत्र केलं तर दोन्ही अशुद्ध होऊन जातात. आणि त्यामुळे शुची म्हणजे काय आणि अशुची म्हणजे काय हे अध्यात्माच्या दृष्टिकोनातून, योगाच्या दृष्टिकोनातून आपण पाहायला शिकायला पाहिजे. कारण शुद्ध अशुद्ध, पवित्र अपवित्र याच्या व्याख्या ह्या प्राण्याप्रमाणे, धर्माप्रमाणे, पंथाप्रमाणे सतत बदलत जातात. आणि जर तुम्ही जर व्याख्या म्हणालात तर ते त्रिकाला बाधित जशीच्या तशी लागू पडायला पाहिजे. व्याख्याने बदलता कामा नये. आपण भूमितीमध्ये प्रमेय पाहतो, म्हणजे काय सिद्धांत असतात ना भूमितीचे,
आणि साधा सिद्धांत असतो. सरळ रेषा म्हणजे काय? दोन बिंदू मधील कमीत कमी अंतर. आता ही व्याख्या तुम्हाला किंवा मला वेगळी वाटणार नाही, ती तशीच राहणार आहे. कोणी बुद्धिवान आला, कोणी अडाणी आला तर ती व्याख्या नाही बदलणार आहे, ती तशीच राहणार आहे. तशी व्याख्येचा जो काही आपण व्याख्या म्हणून जी काही आपण आपल्या समोर जी घेतलेली असते ती अबाधितच असायला पाहिजे. गाय पवित्र म्हटलं आपण की ती सगळ्या विश्वामध्ये पवित्र असायला पाहिजे. तसं नसेल तर ती व्याख्या चुकीची आहे पवित्र म्हणून. मग आपल्यासाठी म्हणून ती व्याख्या असेल, ती सार्वभौम अशी व्याख्या नसेल. पण विश्वाबद्दल बोलताना शुची अशुची हे योगाच्या ज्ञानाप्रमाणेच आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि ही जर समज आणि उमज यायला हवी असेल तर आपण साक्षी राहायला शिकायला पाहिजे. प्रत्येक घटनेला, प्रत्येक वस्तूला, प्रत्येक गोष्टीला आपल्याला साक्षी राहता आलं पाहिजे. आपल्या विचारांचा प्रभाव त्याच्यावर असता कामा नये. कुठलाही निर्विकार निर्लेप मनाने, म्हणजे मन नाहीच अमन व्हायला पाहिजे, ते भावभावना असता कामा नये, भावातीत व्हायला पाहिजे. आणि अशा प्रकारे तुम्ही त्या घटनेकडे पाहिलं तर ती घटना तुम्हाला आहे त्या स्वरूपात, शुद्ध स्वरूपात जशीच्या तशी समजेल. आणि अशा प्रकारे जर आपण जगायला शिकलो तर आपण आत्म्यासारखे आचरण करायला लागू, तर आपण ब्रह्माचरण करू, तर आपण आत्माचरण करू. आणि मग आपण जेव्हा ध्यान लावू, त्यामध्ये जेव्हा आत्ममिलन होईल त्यावेळेला आपण आत्म्याशी एकरूप व्हायला पात्र झालेले असू. पण जोपर्यंत भौतिक विचार आहे, जोपर्यंत मन आहे, जोपर्यंत भावना आहेत, तोपर्यंत आपण आत्म्या त्याचं दर्शन होऊच शकणार नाही आपल्याला. कारण ते शुद्ध आणि पवित्र आहे. तसंच्या तसं ते दर्शन होणार नाही. भास भरपूर होतील, भास होतील. आपल्याला वाटेल हे दर्शन झालं, ते दर्शन झालं, ते असं दिसलं, तो असा प्रकाश दिसला. पण जोपर्यंत तुमच्या मनामध्ये आहे मला प्रकाश दिसला, तुम्ही राहिलात ना अजून शिल्लक. मग तुम्हाला दिसला म्हणजे तुमच्या प्रमाणे तो दिसला, तुमच्या मेंदूप्रमाणे दिसला, तुमच्या आकलन शक्तीप्रमाणे दिसला, तुमच्या विचारशक्तीप्रमाणे तो दिसला प्रकाश. तसं नाही पाहिजे. तुम्ही आत्म्याप्रमाणे पूर्ण शुद्ध, निर्लेप, निर्विचारी असायला पाहिजे. सगळ्याच्या अतीत गेला असला पाहिजे. आणि असे जर तुम्ही शुद्ध पवित्र झालात तर त्या आत्मांशाला म्हणजे तुम्हाला परमात्म्याचं दर्शन होईल. मग तुम्ही आत्मरूप होऊ शकाल. म्हणून शुची आणि अशुची याचा योगाच्या दृष्टिकोनातून जाणून घ्यायला पाहिजे, तरच आपण कैवल्यानंद प्राप्त करू शकू. म्हणजे भौतिक दृष्ट्या आणि आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा. आध्यात्मिक दृष्ट्या साक्षात्कार व्हायला पवित्र म्हणजे काय हे योगाच्या दृष्टिकोनातून आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. तसंच भौतिकामध्ये आपल्याला जर नेहमी आनंदात राहायचं असेल तर प्रत्येक घटना ही त्या प्रकारेच ती जशी आहे तशी साक्षी राहून आकलन झाली पाहिजे. तुम्ही त्यांचे विचार, स्वतःचे विचार त्याच्यावर जर लादायला गेलात तर ती गोष्ट अशुद्ध होईल. आणि मग वाद विवाद कलह हे ठेवलेलंच आहे. मग सुखदुःखाला सुरुवात होईल. कधी सुख सुद्धा मिळेल, कधी दुःख मिळेल, पण आनंद मिळणार नाही. अविद्येचं तिसरं लक्षण त्याने सांगितलंय की दुःखाला सुख मानणं. मनुष्य नेहमीच दुःखाला सुख मानतो आणि म्हणून तो नेहमी फसतो. आपण म्हणतो ना दुरून डोंगर साजरे, तशी भौतिक सुखाची भुरळ आपल्याला पडते. परंतु लवकरच घी देखा लेकिन बडगाने देखा अशी आपली अवस्था होऊन जाते. आणि मनुष्य बऱ्याच वेळेला एखाद्या जळता निखारा सोन्याचा खडा म्हणून खिशात ठेवतो आणि त्याचे चटके बसायला लागले म्हणजे दुःख बसायला लागलं की त्याला कळतं की हे सोनं नसून हा भौतिक निखाऱ्याचा खडा आहे. आपल्याला अनेक वेळा असं वाटतं, अनेक वेळा शारीरिक, मानसिक, बौद्धिक सगळ्या प्रकारची सौख्य आपल्यापुढे ताट वाढून आलेली असतात आणि त्याचा आस्वाद आणि उपभोग घ्यायला आपल्याला मिळतो. आणि प्रथम जेव्हा आपण याचा आस्वाद घेतो तेव्हा जीवनाच्या ओघामध्ये त्याच्या उपभोगाचं सौख्य आपल्याला भरपूर मिळतं. परंतु एकदा का ते सौख्य मिळालं की आपली मानसिकता अशी आहे की त्याने आपली तृप्ती कधीही होत नाही. कुठलीही गोष्ट तुम्ही उपभोगली की त्यामुळे होणारी तृप्ती ही तेवढ्या पुरतीच असते. ती चव जिभेवर जोपर्यंत रेंगाळते तोपर्यंत तुम्ही म्हणता की अगदी तृप्तीची ढेकर आली, तृप्त झालो असं तुम्ही म्हणता. पण जेव्हा ते तृप्तीची जी एक प्रकारची कैफ चढलेला असतो आपल्यावर,
त्या उपभोगामुळे तो कैफ लवकरच उतरतो खाली. आणि मग पहिला प्रश्न काय येतो, मी नेहमी सांगतो तो पुन्हा केव्हा, हा लगेच प्रश्न निर्माण होतो. किंवा आपण म्हणतो की वा वा छान आहे, पुन्हा एकदा घ्यायला हरकत नाही. लगेच तिच्या तिथे वासना कधीही पूर्ण शमत नाहीत, शांत होत नाहीत, नष्ट होत नाहीत. म्हणजे एखाद्या आगीमध्ये तूप ओतत जावं तसं आग भडकत भडकत जाते. तसं जसं तुम्ही कामना वासना घेत जाल, उपभोग घेत जाल, तसं तुमची तृप्तीची जी काही आसक्ती आहे ती वाढत 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 जाईल. ती शमणार नाही, कधीच शमणार नाही. पुन्हा पुन्हा मिळावं, पुन्हा पुन्हा ते पाहिजे, हा विचार माणसाला सतत होत राहतो. आणि त्यामुळे उपभोग घेतल्यामुळे जे सौख्य मिळालेलं असतं त्याचं दुःखात आपोआपच रूपांतर होतं. कारण जो उपभोग तुम्ही ज्या गोष्टीचा घेतला ती गोष्ट लगेच उपभोगासाठी तयार नसते तिथे समोर. तुम्हाला वाटतं परत केव्हा, पण ती वस्तू असायला पाहिजे ना, ती उपभोगून गेलेली असते. मग त्यामुळे दुःख निर्माण होतं. किंवा आपण आशेवर जातो, परत केव्हा मिळेल, परत केव्हा मिळेल, पुन्हा केव्हा करेन मी, पुन्हा केव्हा बघेन. आणि म्हणून माणूस सप्तरिपूने ग्रासून जातो सतत. काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, माया आणि अहंकार त्याच्यामधून कधीही नष्ट होत नाहीत. त्याचं कारण एकच, त्याने दुःखाला सुख मानलंय. एखादा उपभोग आपल्याला घ्यायला लागतोय, हे दुःख आहे हेच आपल्याला समजत नाही. अहो छान आपण ध्यानाला बसलोय परमात्म्याजवळ, सुरेख चाललंय, सगळं शांत आहोत, मौजेत आहोत, आणि भूक लागते. उठावं लागतं का? काहीतरी खावं लागतं. दुःख वाटायला पाहिजे त्यावेळेला की मला परमात्म्यापासून दूर यावं लागलं, मला तहान भूक लागली. मी ध्यानाला बसलोय, झाले 2 तास, पाठीला रग लागली, मला तर आडवं पडायला पाहिजे, झोपायला पाहिजे, कारण शरीराला विश्रांती द्यायला पाहिजे. दुःख वाटायला पाहिजे अशा वेळेला. या दुःखित गोष्टी आहेत, खाणं, पिणं, झोपणं किंवा काही. आपण कर्मयोग करतो, पैसे मिळवतो, देह जीवित ठेवण्यासाठी मला काम करावं लागतं, तो वेळ मी परमात्म्यासाठी नाही देऊ शकत, दुःख वाटायला पाहिजे. पण आम्ही म्हणे आनंदाने सकाळी टाय वे लावून ऑफिसात जातो, कारण का नोटा मिळायच्या असतात 30 तारखेला. आणि नोटा मिळून काय मौज मारायची. सुखाला दुःख मानतो आम्ही नेहमी, दुःखाला सुख मानतो. उलट्या सगळ्या भावना आहेत आमच्या. जे सौख्य परमात्म्याजवळ बसून मिळतंय ते दुःखच होतं आम्हाला उठावं लागतं तिथून. हे आपल्या वाट्याला येतं. ध्यानधारणा होऊ शकत नाही, आपल्याला इच्छा असते बसावं अजून थोडा वेळ, पण तिकडे गजर होतो, नाही चला आवरायचंय, जायला पाहिजे आता. इथे जप वगैरे झाला की तुम्ही म्हणता नाही असंच बसून राहूया, पण त्या घड्याळ 8:30 वाजून दाखवलेलं असतं, घरी जायचंय. उठावं लागतं, व्युत्थान व्हावं लागतं. त्या सुखातून दुःख निर्माण होतं, आणि दुःखाला तर आपण सुखच मानत असतो सतत. अन्न, वस्त्र, निवारा यासाठी धडपड धडपड धडपड. अहो देवधर्माला धनदौलत मिळवायलाच पाहिजे, आणि ती सुद्धा थोडीफार साचून ठेवणं सुद्धा आवश्यक आहे. पण आपण गलित गात्र होणार आहोत, उद्या काय? मग त्याच्यावर काय उत्तर काढायचं? अत्यावश्यक गरजा तेवढ्या भागवायच्या, आणि अत्यावश्यक तेवढंच संचित करायचं. जीवनाला किती आपल्यासाठी पाहिजे तेवढं थोडासा हिशेब करायचा. 7 पिढ्या पुरेल एवढं नाही साचवत बसायचं. तो जो वेळ आपण वाया घालवतो तो नित्यानंदाला द्यायला पाहिजे. परंतु एवढे सगळं धनसंपत्ती आपण मिळवून ठेवतो, भरपूर पुढच्या पिढ्यांना ऐदी करतो, आळशी करतो, हे आपल्या लक्षात येत नाही. त्यामध्ये आपण हे खरं दुःख असतं, त्याला आपण सुख मानतो. आपण जर अमाप संपत्ती मिळवून ठेवली तर पुढची पिढी ऐदी होणार आहे, ते काही करणार नाहीत व्यसनापलीकडे. मग त्यावेळेला आपल्याला आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. तो आनंद असतो असं भास होतो. तो आपल्याला सौख्य वाटतं. बँक बॅलन्स एवढा झाला, एवढी घरं बांधली, एवढे फ्लॅट घेऊन ठेवले, अमुक घेतलं, संपत्ती मिळव, वैभव मिळवलं, त्या अशा गाड्या घेतल्या, तशा गाड्या घेतल्या, मुलं मौज मारतायत. बघा एकेकाचे पोट कसे सुटलेले आहेत पोरांची. बघा तुम्ही कॉलेजला जाणाऱ्या मुलांचं मी बघतो, तिकडे शिवगड कॉलेजला जात असतात, मुद्दाम मी ऑब्झर्व करतो. मुलं सुखवस्तू आहेत काय सगळी जीवनामध्ये. खायचं आणि मग जिम मध्ये जायचं. का तर बारीक व्हायला? अरे मुळातच जाड होऊ नको ना, जरा आवर की ते जिम. आई वडील आणून देतायत. आईस्क्रीम हवं का?
हे असं आईस्क्रीम आणून ठेवायचं घरामध्ये. मी मुलं असे पाहिलेले आहेत, रोज अर्धा अर्धा किलो आईस्क्रीम फस्त करतात जेवण झाल्यावर. माझं काही जात नाही खायला, पण तक्रार असते की प्रकृती बिघडते याची सारखी. याला अमुक होतं, याला तमुक होतं. रे वय काय तुझं? 20 वर्षाच्या मुलाला बीपी, खरं वाटत नाही. 25 वर्षाच्या मुलीला बीपी. का रे बाबा, काय झालं? हे वय तर आनंदात बागडायचंय. आवाज सौख्य, आणि ते सौख्य दुःख आहे हेच कळत नाही आम्हाला. आमच्या लहानपणी गोष्ट सांगितली जायची की बाळू सकाळी उशिरा उठायचा. त्याला सगळ्यांनी सांगून पाहिलं घरातल्या, तो काही लवकर उठायला तयार होईना. मग त्याने देवाला प्रार्थना केली आणि देवाला सांगितलं, मला मनापासून लवकर उठायचं आहे, पण काय करू? सकाळी मला इतकी झोप येते की पांघरून घेऊन मी गाढ झोपतो, उठू नयेसच वाटतं. आई वडील काका काकू सगळ्यांनी सांगितलं, पण मला काही ते प्रत्यक्ष आचरणात आणणं होत नाही. मग तो खरोखरच मनापासून प्रार्थना केलेली होती. मग देव म्हणाला, ठीक आहे, मी काही युक्ती करतो, बघ उद्यापासून तू लवकर उठायला लागशील. मग देवानं काय केलं? सकाळी पहाटे 5 वाजले की त्या गादीतनं काटे वर यायचे आणि त्याला टोचायला लागायचे. हा आपोआप उठायला लागला. ती त्याला सवय लागली, कारण ते सुख आहे जे गादीचं ते मिळेल असं झालं. त्यातनं दुःख निर्माण केल्यावर तो उठायला लागला. म्हणजे अति झोपणं हे दुःख आहे हे जेव्हा माणसाला कळतं तेव्हा तो सुखामध्ये येऊ शकतो. पण आपण उपभोग घेतोय म्हणजे सौख्यात आहोत ही जी भावना आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की अन्न वस्त्र निवारा यासाठी आपल्याला मिळवावं लागतं, खाणेपिणे देहाला द्यावं लागतं. हे कष्ट आहेत, हे दुःख आहे असं आम्ही मानतच नाही. हे आणायला मिळतंय पंचपक्वान्न किंवा वेगवेगळ्या प्रकारचं रसोत्पन्न असं चमचमीत जेवण, आम्ही त्याच्यामध्ये सुख मानतो. वास्तविक हे दुःख आहे. हे दुःख आहे खरं म्हणजे, पण हे आम्ही मानतच नाही दुःख. ते दारू पिणारे हेच, त्यांना मी तेच विचारतो, अरे कसलं कडू घाण नसतं, का पितं ते? घशातून कसं खाली जावतं? ते दुःख आहे हेच त्यांना कळत नाही. त्याच्यामध्ये ते सौख्य मानतात. झीन येऊन पडणं हे दुःख आहे हो. मूर्छा येणं ही काही चांगली गोष्ट नाहीये, पण मुद्दा मांडतात दारू पिऊन किंवा ते काय तंबाखू सेवन करून, ते काय चरस बिरस काय ओढतात, काय काय करतात भगवान जाणे. कृत्रिमरित्या झीन काढतात. आणि आम्ही जर साधी भोळ आली तरी आम्हाला लाज वाटते की अरे मला भोळ काय येते, काहीतरी चुकताय आपलं, गॅसेस आल्यात, नाही होता कामा, नाही चक्कर येता कामा, ताजं राहायला पाहिजे. मनुष्य नेहमी दुःखाला सुख मानतो आणि दुःख निवारणार्थ नेहमी सौख्याच्या मागे पळापळ करतो. हे आणि पुढचं गोष्ट, दुःख होत आहे का, ते दूर करायचं आहे का, मग कुठलं सुख मी घेऊ म्हणजे दुःख नष्ट होईल. म्हणजे आपण म्हणतो ना, अरे तिखट लागलं का, थोडी साखर खा. तसं त्याच्या विरुद्ध तो, त्याची मानसिकता बघा काय आहे. रोजच्या जीवनातली मानसिकता आहे. आपण हेच करतो ना, तिखट लागलं का, थांब थोडी साखर देते. कडू लागलं का, थांब थोडी साखर देते. कारण त्याच्या विरुद्ध काहीतरी केलं की ते नष्ट होतं. तसं आपल्याला दुःख आहे का, मग त्याच्यापुढे मी सुख आणून उभं करतो म्हणजे दुःख नष्ट होईल. नाही रे बाबा, त्याचे सुख आणतो ते सुख नाहीये, तेही दुःखच आहे. दुःखात दुःखाची भर घातली जाते, हे नाही कळत आपल्याला. कुठलंही तुम्ही जगामध्ये काहीही करा, तुम्ही सुखाच्या विरुद्ध दुःख आणा, दुःखाच्या विरुद्ध सुख आणा, तुम्ही सुख दुःख या भोवऱ्यातच अडकाल, कायम दुःखामध्ये असाल. मग त्याला उपाय काय आहे? त्याला एकच उपाय आहे की दुःख जे असतं ते स्वीकारायचं आणि पचवून विलीन करून टाकायचं, जिरवून टाकायचं. रिबॉन्ड करायचं नाही किंवा ते पुसून टाकायला सुखाचा डस्टर आणायचा नाही. दुःख पुसून टाकायला सुखाचं फडकं आणायचं नाही. तर ते दुःख गिळायचं आणि जिरवून आत पचवून टाकायचं. ते पुन्हा बाहेरच येता कामा नये. तरच दुःखात तुम्ही बाजूला जाऊ शका. दुसरा पर्याय नाहीये. मुळात फक्त इथे दुःख आहे, सुख आहे नाहीच आहे. सुखा दुःखाचा अभाव आहे. सुख म्हणजे तुमच्या औषध दिलेलं असतं ना, गोळ्या, त्याच्यावर साखरेचा मुलामा दिलेला असतो, कोटिंग दिलेलं असतं की जीभर ठेवता गिळताना त्यावेळेला ते कडू लागू नये. त्या कडू औषधावर साखरेचं कोटिंग दिलेलं असतं.
तात्पुरतं असतं. तुम्ही चघळलं तर थोड्या वेळात ती कडू लागायला लागते. तसं सुख आहे. हा दुःखावर ते पांघरून घातलेलं आहे. तुम्हाला वाटत नाही आत दुःख आहे, कळत नाही, वरती सुख वाटतं. ते तुम्ही उपभोगायला गेलात की शेवटी त्यातनं दुःखात तुम्ही जाता. आयुष्यात फक्त कुठलीही घटना भौतिक ही तुम्हाला शेवटी दुःख देणारीच आहे. दिसायला ती सौख्यकारी वाटते, पण तसं नाहीये. शेवटी ती दुःखाला नेऊन सोडते. उपाय एकच आहे. दुःख आलं वाटायला, उपभोगा, जिरवा, उपभोगून संपवून टाका. पुन्हा ते उद्भवता कामा नये. तर ते कायम करता नष्ट होईल आणि त्यातून तुम्ही आनंदा परत जाल. तेव्हा पातंजलीने ही जी लक्षणं सांगितलेत अविद्येची, की सुखाला दुःख मानणं, हे त्यांनी लक्षण सांगितलंय. हे नेहमी लक्षात ठेवायचं. दुःखाला आपण सुख मानतो हे लक्षण सतत लक्षात ठेवायचं आहे. ते सौख्य नाहीच आहे, ते दुःखच आहे. त्याचा स्वीकार करा, पचवा, जिरवून गिळवून टाका, तरच तुम्ही त्यातनं बाहेर जाऊ शकाल. ही अविद्या आपण नष्ट करायची. चौथं आणि शेवटचं लक्षण अविद्येचं त्यांनी सांगितलंय की अनात्म आत्म मानणं. आयुष्य जगताना सुशीचा निर्लेप, निर्भेळ, निखळ आनंद घेणं हेच फक्त जीवन जगणं आहे. आणि आपण आनंदाने जीवन जगताना इतरांना तो आनंद देणं हे खरं जीवन आहे. सगळ्यांना आनंद जिकडे तिकडे आपण निर्माण करता आला पाहिजे. आनंदाचं झाड आपण व्हायला पाहिजे स्वतः. आणि कुठल्याही आपल्या जीवनाचा उद्देश, कृतीचा उद्देश हा आनंद निर्माण करायला असायला पाहिजे. सौख्य निर्माण करायला असता कामा नये, आराम निर्माण करणारा असता कामा नये, वैभव निर्माण करणारा असता कामा नये. वैभव हे आनंद निर्माण करण्याचं साधन म्हणून वापरता आलं पाहिजे. वैभव म्हणून त्याचा उपभोग नाही घ्यायचा. आम्ही उलट करतो. आम्ही वैभव निर्माण अशासाठी करतो की त्याचा उपभोग घ्यायचा आहे. ते आमचं साध्य होऊन जातं. वैभव हे साधन आहे. त्याचा उपयोग आनंद निर्माण करण्यासाठी करायचा आहे. आणि विश्वात आनंद निर्माण करणारा जो झरा आहे तो इतर कुठेही नाहीये बाहेर. तुम्ही स्वतःच्या बाहेर कुठेही जा, कुठल्याही ठिकाणी जा, तरी त्यात तुम्हाला आनंदाचा झरा कुठेही सापडणार नाही. सगळे भौतिक झरे आहेत. ते भूलभुलैया आहे. दिसायला तुम्हाला वाटतं की बा इथे आपण आनंदात राहूया, सौख्यात राहू, आनंदात राहू, समाधानात राहू असं वाटतं, पण ते शेवटी तिथे काटे निघतात. तर या सगळ्याचा उपयोग तुम्हाला जिथे जिथे बाहेर तुम्हाला जे काही आहे विश्वामध्ये त्याचा उपयोग करून आनंदाचा झरा फक्त तुमच्या स्वतःच्या अंतःकरणात आहे. तो सतत प्रवाहित होतोय आणि इथून तो कुठे जातो तर सगळ्या विश्वाला गवसणी घालतो आणि विश्वामध्ये झिरपतो आणि विश्वाच्या केंद्रापाशी त्या योगेश्वराशी जाऊन पोहोचतो, परमात्म्यापाशी. हा झरा तुम्ही ओळखायला पाहिजे. त्या झरात स्वतःला झोकून द्यायचं आहे. मग तुम्ही विश्वविजयी व्हाल. त्या विश्व भेदून केंद्रापाशी जाल, तिथे योगेश्वर बसलेला आहे, परमात्मा बसलेला आहे, कैवल्य आनंद बसलेला आहे. परंतु आम्ही देहादी इंद्रियांना फार महत्व देतो आणि देह आणि इंद्रिय बाहेर सगळीकडे गडबड धडपड करत असतात, वस्तू मिळवत असतात, वैभव मिळवत असतात, झेलत असतात सुख दुःख. त्यामुळे ही जी क्रिया चालते सगळी, त्या क्रियेमुळे आपल्याला वाटतं की देह म्हणजे मी आहे. आणि त्या देहाला जे सौख्य होतं त्याच्यामुळे आपण वाटतं आपल्याला समाधान मिळालं, आनंद मिळाला. पण तो टिकाऊ आहे का? तर नाहीये टिकाऊ. तो क्षणिक आहे. काही कालावधीचा फरक पडेल. काही 1 तास टिकेल, काही 10 दिवस टिकेल, काही वर्षभर टिकेल, पण शेवटी तो नष्ट होणार आहे. म्हणजे शेवटी ते आनंद नाहीच आहे, तो मिथ्या भास असतो. ते असं खरं सुख किंवा दुःख कारण असं एकच आहे. हे मिळणारं जे सौख्य आहे ते देहादी इंद्रियांमुळे मिळालेलं आहे आणि देहादी इंद्रिय हे अनात्म आहेत, आत्मा नाहीयेत. आत्म्यापासून जे काही मिळतं ते खरं सत्य समाधान असतं, तो खरा सत्य आनंद असतो आणि तो नित्य असतो. आणि हा आत्मा, त्याचा अंश आपल्या प्रत्येक सजीवाच्या देहामध्ये, अंतःकरणामध्ये विराजित झालेला आहे. आणि मग याच देहाचा उपयोग करून आपण स्वतः त्याच्याकडे झेपावायचा आहे. तो आपण आहोत. बाहेरचा देह हे साधन आहे आणि साध्य म्हणजे आत्मा प्राप्त करणं, आत्मज्ञान प्राप्त करणं, आत्मस्वरूप होणं. कारण हा जरा सरळ परमात्म्यापर्यंत नेऊन आपल्याला पोहोचवतो की जिथे नित्यानंद आहे.
त्या योगेश्वराच्या चरणी जाऊन बसायचं आहे. शेवटी आत्म याचा दुसरा अर्थ आहे की स्वतः. हा भौतिक अर्थ इथे चक्कल लागू पडतो. हाही जीवनामध्ये पाहून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. स्वकष्टाने स्वधर्माने जे काही आपल्याला मिळेल ते आपल्यासाठी आहे, ते आत्मा आहे. याच्याशिवाय इतर काहीही वस्तू जरी असली तरी ती आपली नाही, त्याला स्पर्श सुद्धा करायचा नाही. तसं केलं की आपल्याला प्रमाद घडलाच आपल्या हातून, ती चोरी आहे. हा भौतिक अर्थ सुद्धा जरी आपण जाणला तरी सुद्धा आपल्याला हाच संदेश मिळतो की आत्मा आणि अनात्मा म्हणजे काय ते समजावून घ्या. दुसऱ्याचं काय आहे हे पक्क आपल्याला कळायला पाहिजे आणि स्वतःच काय आहे ते कळायला पाहिजे. स्वकष्टाने स्वधर्माने आपण जे मिळवतो तेच आपलं आहे, फक्त तेवढंच आपण उपभोगायचं आहे. त्यातच समाधानाने राहायला शिकायचं आहे. त्यातनंच देहधर्म उरकायचा आहे, त्यातनंच देह जिवंत ठेवायचा आहे. आणि शेवटी साध्य काय आहे हे सगळं करून आत्म्याकडे निघून जायचं आहे, आत्मपद प्राप्त करायचं आहे. कुठलाही अर्थ जरी घेतला, आध्यात्मिक किंवा भौतिक, आध्यात्मिक अर्थ म्हणजे स्व म्हणजे आत्मा, तो मिळवायचा आहे. आणि भौतिक अर्थ म्हणजे स्व म्हणजे स्वकष्टाने स्वधर्माने मिळवलेली गोष्ट. ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. असं असेल तरच आपण आनंदात राहू शकू. स्वतःला 4 पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण ते आपल्या कष्टाचे आहेत, त्याचं समाधान आहे. दुसऱ्याच्या कष्टाचं घेणं, खाणं किंवा लुबाडून आणणं, आपल्याला उपयुक्त म्हणून पळवून आणणं, त्याच्यामध्ये आपल्याला कधीही समाधान मिळणार नाही. ते क्षणिक असेल, तो प्रमाद आहे शेवटी. आणि प्रत्येक प्रमादाला अध्यात्मामध्ये शिक्षा ही ठेवलेलीच आहे. तुम्हाला बाहेरचं कोर्ट कचेरी कदाचित शिक्षा देणार नाही, त्यांच्या डोळ्यात तुम्ही धूळ फेकू शकाल, परंतु तुम्ही स्वतःच्या चित्रगुप्ताच्या डोळ्यात धूळ फेकू नाही शकत. त्याचा भोग तुम्हाला भोगावेच लागतात, त्याला दुसरा पर्याय नाही. म्हणून अध्यात्माच्या दृष्टिकोनातून, योगाच्या दृष्टिकोनातून आत्मा आणि अनात्म हे काय हे समजावून घ्यायचं. आत्म तेवढं स्वतःजवळ ठेवायचं, अनात्म दूर करायचं. तो आत्मा प्राप्त करायचा तरच कैवल्यानंद आहे. तिथी अविद्या आहे जी अनात्म, ती सोडून द्यायचे आणि आत्म ही जी विद्या आहे ती आपण धारण करायची. सूत्र क्रमांक 6. दृग दर्शन शक्त्योरेकात्मे कात्म तेवास्मिता. दृग दर्शन शक्ती एकात्म एव अस्मिता, अशी त्याची फोड आहे. दृग दर्शन शक्त्योरेकात्म तेवास्मिता. दृग दर्शन शक्ती, दृग शक्ती आणि दर्शन शक्ती एकात्म ही एकच आहेत. एव अस्मिता, असं स्फुरण त्यांच्या संयोगातून येणं ही अस्मिता होय. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे जे क्लेश देण्यासाठी कारणीभूत होणारी आहेत, त्यापैकी शेवटचे 4 प्रकार अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे अविद्येतून निर्माण होतात, असं आपल्याला योगाधिराज पातंजलीने सांगितलं मागच्या सूत्रांमधून. आणि त्यापैकी अविद्या म्हणजे काय ते आपल्याला त्यांनी 5व्या सूत्रात सांगितलं, त्याची 4 लक्षणं सांगितली. आता ते 6व्या सूत्रामध्ये अस्मिता म्हणजे काय ते सांगतात. आपल्यामध्ये अस्मिता आहे, मीपणा, मी भाव कसा निर्माण होतो हा सुरेख सांगितलं आहे हे सूत्र, आणि मोठं समजावून घेण्यासारखे आहे. पातंजली म्हणतात, दृक्शक्ती आणि दर्शन शक्ती यांच्या एकत्रित कार्यातून अस्मिता हा क्लेश निर्माण होतो. आपल्याला अस्मिन भाव आला की त्यामुळे आपल्याला दुःख होतं, क्लेश होतात. आता दृक्शक्ती म्हणजे काय? ज्याला ज्ञान होतं ती शक्ती, आणि ज्याच्यासाठी ज्ञान ग्रहण केलं जातं ती शक्ती म्हणजे दृक्शक्ती. आणि दृक्शक्तीला हे जे ज्ञान मिळतं ते ज्यामुळे मिळतं, त्याचे साधन असतं, त्याला दर्शन शक्ती म्हणायचं. हे शब्द पातंजलीचे पुन्हा समजावून घ्या. दृक्शक्ती म्हणजे काय? तर ज्याच्यासाठी ज्ञान ग्रहण केलं जातं, ज्याला ज्ञान होतं ती म्हणजे दृक्शक्ती. आणि दर्शन शक्ती म्हणजे काय? हे ज्ञान ज्या साधनेमुळे मिळतं ती म्हणजे दर्शन शक्ती. उदाहरणार्थ, आपल्याला डोळ्याने एखादी वस्तू दिसली की डोळे हे साधन आहे ती वस्तू दिसण्याचं, त्यामुळे डोळे जी आहे ही दर्शन शक्ती झाली. आपल्याला त्या डोळ्यामध्ये ती वस्तू दिसते, दर्शन होतं, त्याच्यामुळे हे साधन आहे मध्ये डोळे हे. आणि हे ज्ञान कोणाला झालं?
आपल्या मेंदूला झालं, कारण हे ज्ञान मेंदूकडे पाठवलं जातं. तर मेंदू ही इथे दृक शक्ती झाली. असं जरी असलं तरी मेंदू ही जरी दृक शक्ती आपल्याला आता सकृत दर्शनी दिसत असली तरी शेवटी मेंदू काय करतो, त्या ज्ञानाचं विश्लेषण करतं, पृथक्करण करतं आणि ही माहिती शेवटी जीवात्म्याला देतो आणि जीवात्मा अंतरात्म्याला देतो. त्यामुळे शेवटी जर विचार केला तर अंतरात्मा हीच फक्त दृक शक्ती आहे आणि बाकी सगळी देहादी इंद्रिय जी आहेत, मेंदू, स्मृती वगैरे, ही सगळी दर्शन शक्ती आहे. दृक शक्ती एकमेव आहे, ते म्हणजे अंतरात्मा. आणि बाकी सगळं देह जो आहे, त्यातली इंद्रिय जी आहेत, ही सगळी दर्शन शक्ती आहे, साधनं आहेत त्या आत्म्याची, बाहेरचं वस्तू लिलेची लीला किंवा मौज अनुभवण्यासाठी. हे दोन शब्द पक्के आले, कारण हे भाषा थोडी क्लिष्ट वाटते पातंजलीची. आपण समजून घेतली की सोपी आहे, त्याच्यामध्ये काही नाहीये कठीण. आता होतं कसं बघा, पुढे मोठं पाहण्यासारखं आहे कसं घडतं ते, की आपल्या पंच ज्ञानेंद्रियांनी म्हणजे दर्शन शक्तीने ज्ञान ग्रहण केलं आणि ते मेंदूकडे पाठवून दिलं, प्रक्षेपित केलं. मग मेंदू इथे दृक शक्ती होतो, पण त्याने ते ज्ञान त्याच्यासाठी ज्ञानेंद्रियांनी घेतलेलं असतं. तेव्हा ज्ञानेंद्रियांच्या दृष्टीने मेंदू हा दृक शक्ती असतो. मेंदूकडे ज्ञान गेलं, मेंदूने ग्रहण केलं ज्ञान, स्मृतीमध्ये त्याने कप्पा उघडला, तिथनं माहिती घेतली, त्याचं विश्लेषण केलं, अनालिसिस केलं, पृथक्करण केलं आणि ती माहिती त्याने प्रक्षेपित केली जीवात्म्याच्या माध्यमातून आत्म्याकडे जाण्यासाठी. म्हणजे मेंदूच्या दृष्टीने मेंदू हा आता दर्शन शक्ती झाला. तो काय म्हणतो, मी ज्ञान मिळवलं, खाली नोकर आहेत माझे पंच ज्ञानेंद्रिय, त्यांच्याकडनं मी ज्ञान मिळवलं, मी मालक नाहीये, त्या माझ्यासाठी नाहीये, ते मी घेतलं ज्ञान, मी दर्शन शक्ती आहे, मी प्रक्षेपित केलं, दृक शक्ती आत्मा आहे, त्याच्याकडे ते गेलं. आता हे होताना मध्ये काय होतं, आपण मनाबद्दल माहिती घेतली. काय घेतली, मनाची व्याख्या काय केली आपण, तर मेंदूच्या विचारांचा आविष्कार जेव्हा होतो त्याचा परिणाम जो होतो तो होतो त्याला आपण मन म्हणतो. मेंदूच्या विकारांच्या आविष्काराचा परिणाम म्हणजे मन. आता पंच ज्ञानेंद्रियांकडून दर्शन शक्तीमधून मेंदूला ज्ञान मिळालं, दृक शक्तीला. ते ज्ञान मिळाल्यावर त्याने त्याचं अनालिसिस केलं, पृथक्करण केलं, तो आता दर्शन शक्ती झाला. त्याने ते ज्ञान प्रक्षेपित केलं आत्म्याकडे पाठवण्यासाठी. पण त्याचा जो मध्ये परिणाम झाला, तो परिणामामुळे मन तयार झालं मधल्यामध्ये. चांगला वाईट कसाही असेल परिणाम, मन तयार झालं. आणि हा जो परिणाम आहे ना, हा आपल्याला भावना विवश करतो. त्याचं भावना यायचं काही कारण नाहीये, काही कारण नाहीये. ठीक आहे, समोर एक वस्तू आहे, डोळ्याला दिसली, कानाला ऐकायला लागली, मेंदूला कळली, मेंदूने सांगितलं की वस्तू अमुक आहे, पिशवी आहे, भरलेली त्याच्यात वस्तू आहेत, दिली अंतरात्म्याकडे पाठवून. मध्ये ज्या भावभावनांचे तरंग आहेत ते निर्माण व्हायचं कारण नाहीये, काहीच कारण नाहीये. त्या वस्तूत काय आहे, हा मला लोभ कशाला सुटायचं कारण काय आहे, काही नाही कारण. पण जे मध्ये जो आविष्कार आहे, मेंदूच्या विचारांचा आविष्काराचा जो परिणाम आहे, या परिणामामुळे मन तयार होतं. आणि मग मन काय करतं, त्याला उत्सुकता असते. मेंदू म्हणाला पिशवी आहे, पिशवी भरलेली आहे, काय आहे, ही भावना तयार झाली. मग मन काय करतं, हे जे मेंदूकडून ज्ञान प्रक्षेपित केलेलं असतं ते मध्ये पकडतं आणि मग तो होतो दर्शन शक्ती, कारण त्याला ते ज्ञान मिळालं. पंच ज्ञानेंद्रिय दर्शन होती प्रथम, त्याने मेंदूला दिलं, मेंदू दर्शन शक्ती झाला, त्याने ते पाठवून दिलं, आता मिळालं मनाला, मन झालं दर्शन शक्ती. बघा, मन झालं दर्शन शक्ती. तो म्हणतो मला ज्ञान मिळालं. तुम्ही म्हणता ना माझ्या मनात आलं, कुठून आलं रे बाबा, पंच ज्ञानेंद्रिय मेंदू स्मृती हा प्रवास करून आलाय तुझ्याकडे, मनात नाही आलेलं, मन काही करू शकत नाही. पण आपण असं म्हणतो मनात आलं, माझ्या मला कळलं बरं का, कुठे मनात कळलं. आपण दर्शन शक्ती होतो, इथपर्यंत आलो ना आपण प्रवास करत. मन आता दर्शन शक्ती झालाय बघा, मनाने ज्ञान ग्रहण केलाय. आता पुढे काय पंचायत आली, मनाला भावभावना आहेत.
आता मन म्हणतं की ती वस्तू मला उपभोगायला पाहिजे, छान आहे, हा छान छान हापूसचे आंबे ठेवलेत ताईने, मला खायचे आहेत. आत्मप्रेरणा सांगेल का खा म्हणून? दुसऱ्याची वस्तू आहे. आत्मा अनात्मा आपली नाहीये, अनात्मा आहे वस्तू. आत्मा सांगणार नाही, हात नाही लावायचा. पण देहादी इंद्रिय असे आसुसलेली असतात, जिभेला पाणी सुटलेलं असतं, हापूसचे आंबे आहेत रत्नागिरीचे, हात असे आसुसतात कर्मेंद्रिय की केव्हा आज्ञा होते आणि पळवतोय आंबा आणि खातोय. आत्मा सांगणं शक्य नाहीये. खाली मुलं खेळतायत, अभ्यास करतोय बाळू, तो जर बाळकोबांना साळसूदपणे विचारायला गेला, बाबा मी खेळायला जाऊ का खाली? बाळकोबा सांगतील अभ्यास कर, उद्या परीक्षा आहे. नाही जाऊ देणार. बाळू काय करतो? बाळकोबा बघतो आत कामात निघून जातो, सडकतो दरवाजात, खाली खेळायला सुरुवात करतो. ओरडतील तर ओरडतील, बघू त्यावेळेला. मन असं त्या बाळू सारखं आहे. मन आत्मप्रेरणा काय आहे याचा जरा सुद्धा विचार करत नाही. मग ते दर्शन शक्ती जे असतं ते दृक शक्ती होतं, देहादिंद्रियांना आज्ञा करतं, ते ज्ञान त्याच्यासाठी आलेलं आहे अशी तो भावना करून घेतं. पहिल्यांदा ज्ञान मिळवतं दर्शन शक्ती म्हणून, मग ते सिंहासनावर विराजित होतं की मीच दृक शक्ती आहे. मी ज्ञान नुसतं मिळवलं नाहीये, ते माझ्यासाठीच आहे. दृक शक्ती आणि दर्शन शक्ती यांचं मिलन होतं आणि हा अस्मिन भाव तयार होतो, मी माझ्यासाठी आहे. तिथे आपण म्हणतो मी म्हणजे मन. मग ते पंच कर्मेंद्रियांना आज्ञा करतो, उचल ते आंबे, फोड आणि खा. बाळू म्हणतो बाबा तिकडे चला, सटका खाली खेळायला. होईल तेव्हा होईल, बघतायत नंतर काय होईल ते. खाऊन मोकळा होतो. मन आज्ञा देतो. दर्शन शक्ती आणि दृक शक्ती यांचं जेव्हा मिलन होतं तेव्हा अस्मिन भाव तयार होतो, मी कोणतरी आहे. हा मी मिथ्या आहे खरा, तुम्ही कोणी नाही, आत्मा आहे आत. त्याच्यासाठी सगळं चाललंय. त्याने विश्व निर्माण केलंय, त्याच्यासाठी निर्माण केलंय. आपण सगळे त्याची साधनं आहोत, गुलाम आहोत. त्याला ते नेऊन द्यायचं आहे. मग तो त्याची लीला पाहिल, मौज पाहिल, तो आज्ञा करेल कर्मेंद्रियांना काय करायचं ते. पण असं होत नाही. मधल्यामध्ये अस्मिन भाव तयार होऊन जातो. वास्तविक दृक शक्ती ही दर्शन शक्तीपेक्षा नेहमी श्रेष्ठ असते. कारण दर्शन शक्तीचं काम काय? फक्त ज्ञान ग्रहण करणं, त्याच्यावर हुकमत गाजवून त्याच्यावर क्रिया करणं हे दर्शन शक्तीचं काम नाहीये. ते दृक शक्ती करते. अंतरात्मा जीवात्म्याला प्रेरणा देतो की अमुक कर किंवा अमुक करू नको, मग त्याप्रमाणे कर्मेंद्रिय आचरण करतात. पण मन इतकं प्रबळ होतं की ते स्वतःच सिंहासनावर जाऊन बसतं. परस्पर माहिती गोळा करायची दुसऱ्याची, ती मच्छामध्ये लाटायची, आपणच एक स्वतःचं राज्य निर्माण करायचं, त्या सिंहासनावर स्वतःच विराजित व्हायचं आणि स्वतःच कर्मेंद्रियांना आज्ञा द्यायची. कर्मेंद्रिय का पाळतात आज्ञा? कारण त्यांना ते सौख्य मिळत असतं. जिभेला पाणी सुटलेलंच असतं आंबा पाहून हापूसचा. जीभ म्हणलं केव्हा अगदा आत येत आहे. हात आसुसलेले असतात आंब्याला हात लावायला, त्यामुळे ते साथ देतात मनाला. आत्म्याला ते साथ देत नाहीत, वाट पाहत नाहीत आत्मा काय सांगेल त्याची वाट नाही पाहत. कर्मेंद्रिय क्रिया करून मोकळी होतात मनाच्या इच्छेप्रमाणे आणि ती एकमेकांना पूरक असतात. मन म्हणतं, ते म्हणतात ना, एकमेका सहकार्य करू अवघे धरू सुपंथी. मन म्हणतं मी मजा मारतो, तुम्ही मजा मारा, मालक राहिला बाजूला दूर आत कुठेतरी तिकडे, आपण दोघेही मजा मारू, उचल आणि खा, उपभोग घे, समोर आलाय ना, घे उपभोग त्याचा. आणि इथे आपल्याला भाव तयार होतो की मन म्हणजे मी आहे, देहादी इंद्रिय म्हणजे मी आहे. कारण मन आणि देहादी इंद्रिय ही इतकी एकत्र होतात, त्यांचं मिलन होऊन जातं की दोघे मिळून उद्योग करतात ना. दोघे मिळून उद्योग करतात. दोन व्रात्य मुलं एकत्र येतात आणि मग नसते उद्योग करतात, ते दोघे घट्ट होतात. तसं देहादी इंद्रिय आणि मन यांचं कॉम्बिनेशन तयार होतं आणि आपण म्हणतो मी म्हणजे देहादी इंद्रिय आणि मन म्हणजे मी. अंतरात्मा तसाच आत बिचारा असूनही खास मालक घरचा तिथेच बसतो अंतःकरणात, काही करू शकत नाही तो. हे बाहेरच्या बाहेर सगळं होऊन जातं. आणि हा मीपणाचा अस्मिन भाव जो आहे तो नेहमी ताठा आणि गर्व, द्वेष, मत्सर सगळे रिपू निर्माण करतो. घाणीतनं घाणच निर्माण होते हो. त्यांना कमळ फुलवायला ते आत असतं कमळाचं बीज, तिथपर्यंत ते पोहोचतच नाही. आत्मकमळ फुलणार कसं?
मग चिखलात फक्त दुर्गंधी आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होते, प्रमाद निर्माण होतात, बाकी काहीही हाती लागत नाही या अस्मिन भावामुळे. अहमभाव, अहंकार, अहममान्यता, सगळे रिपू, त्याच्या सगळ्या भावभावना हे आपल्याला नेहमी दुःखात आणि दुःखातच नेऊन ठेवतात. म्हणून एक क्लेशाला कारण होतो हा अस्मिन भाव. आणि हा अस्मिन भाव नेहमी वैतागडेच नेत असतो, कारण एरवी उपभोग घेतलेच जात नाहीत. चांगल्याला आपण चांगलं करायला गेलं तर ते आत्मप्रेरणा असतात, त्या मनाला नसतातच कधी. आणि मनाने जर काही चांगलं गेलं तर ते निश्चित पुढे काहीतरी त्याच्यातनं निर्माण काहीतरी वाईट करायचं आहे हे समजून चाला. एखादी असहाय्य मुलगी असते, तिला मदत करायला जर गेलं मन, तर त्या मुलीने समजून चालावं हा पुढे काहीतरी उद्योग करणार आहे, वेळीच नाही म्हणायला पाहिजे. अशा वेळेला मन करायला जाईल, पण मागे हेतू वाईट असेल, शेवटी ते दुःखातच नेऊन सोडील आपल्याला. आणि म्हणून साधकाने नेहमी अतिशय सत्संग, आध्यात्मिक परिशीलनाने नेहमी हा अस्मिन भाव निर्माण झाल्यामुळे त्या भावनेतनं मी तर कृती करत नाहीये ना, हे नेहमी तपासून पाहायला पाहिजे. हे आत्मप्रेरणेतनं आलंय का माझं मन सांगताय, माझे देहादेंद्रिय स्फुरण पावतायत, अमुक कर तमुक कर, मी नक्की भावनेच्या आहारी जाऊन तर करत नाही ना, हे अस्मिन भावामुळे तर होत नाही ना, हा सतत निरीक्षण करायला पाहिजे. तरच हा अस्मिन भाव आपण काबूत आणू शकू. नाहीतर त्यामुळे क्लेश, दुःख हे आपल्याला वाढलेले आहेत असं समजा. सूत्र क्रमांक 7, सुखानुशयनी राग. सुखाच्या मागोमाग जे निर्माण होतं तो राग होय. आता राग हा जो शब्द आहे तो आपण नेहमी क्रोध म्हणून वापरतो, तर राग म्हणजे क्रोध नाही. राग म्हणजे सर्व प्रकारच्या भावभावना ज्या होतात ते म्हणजे राग. काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, माया, अहंकार यांच्यामुळे असंख्य जे राग म्हणजे भावभावना निर्माण होतात, ते सगळं मिळून राग. असंख्य भाव आपल्या मनामध्ये निर्माण होतात, आपण भावना विवश होतो, अनेक छटा आहेत त्याच्या. या सगळ्याला एक नाव म्हणजे राग आहे. राग म्हणजे फक्त क्रोध नाही, क्रोध हा त्यापैकी एक छटा आहे. पतंजली सांगतायत की सुखाच्या मागोमाग भावभावना निश्चित निर्माण होतात, आणि या भावभावना तुम्हाला नेहमीच क्लेशकारक असतात. तुम्हाला त्या कधीही आनंद देणार नाहीत, कधीही आनंद देणार नाहीत. भावभावना सुखामुळे नेहमीच आपल्याला बरं वाटतं. बऱ्याच वेळेला आपण भावना विवेश होतो, काही कृती करतो आणि आपल्याला सुख वाटतं, परंतु ते तात्पुरतं असतं. त्यातनं शेवटी आपल्याला दुःखच निर्माण करणारं असतं, कुठली भावभावना असू दे. त्याच्यामुळे तुम्हाला एखाद्या वेळेस सुख वाटलं तर ते सुख नेहमी तुम्हाला परत घ्यावंसं वाटेल. ते सुख परत मिळावं म्हणून दुप्पट उत्साहाने तुम्ही धडपड करायला सुरुवात करा. नाही हाती आलं तो पुढत बसाल. दुसऱ्याला मिळालं तर द्वेष निर्माण होईल, मत्सर निर्माण होईल. कारण कुठलंही सुख तुमच्या हाताला येऊ दे, ते भावभावनेमधून जर आलेलं असेल तर त्या भावभावना कधीही शमत नाहीत. आगीत तेल ओतल्यावर ज्वाळा जशी अधिक भडकते, तसं उपभोग घेतल्यावर त्या उपभोगामुळे मिळणारं जे सुख आहे ते परत उपभोग घेण्यासाठी आसुसून जातं. त्या भावना तुमच्या शमत नाहीत आणि तीव्र होतात, आणि पुन्हा ते सुख मिळायला पाहिजे म्हणून देहादी इंद्रिय धडपड करू लागतात. बरं, एवढ्याने भागतं का? तर नाही, ते सुख फक्त मलाच मिळायला पाहिजे ही भावना आणखीन दृढ होते. माझ्या हाती लागलेलं दुसऱ्याला नाही मिळता कमा, मलाच फक्त मिळायला पाहिजे. मग तुला केव्हा मिळेल बाबा? जेव्हा तू त्याचा मालक होशील तेव्हा. मग मी म्हणतो मी मालक पाहिजे त्या वस्तूचा, ती वस्तू माझ्या कायात पाहिजे, आणि मग म्हणतो मला पाहिजे तेव्हा ती मला वापरता आली पाहिजे, माझी गुलाम असायला पाहिजे ती वस्तू. मालकी हक्क निर्माण होतो, आणि हे सगळं क्लेशकारक आहे. शेवटी ते दुःखाला नेऊन सोडतं. त्या भावभावना ज्या आहेत त्या ज्या निर्माण होतात, त्याच्यामध्ये मनुष्य यशस्वी झाला की त्याला सौख्य मिळतं, आणि त्या सौख्यातनं लालसा निर्माण होते, आणि लालसा निर्माण झाली की ते परत तो घ्यायला जातो, आणि शेवटी त्याचा अतिरेक होतो, आणि अतिरेक झाला की शेवटी मुळाशी असलेली माती मिळते त्याच्या तोंडामध्ये. ऊस वरचा खोड खाऊन निघून संपून जातो. बरं, त्याच्यामध्ये अयशस्वी झाला तर अर्थातच दुःख होतं. दुसऱ्याला मिळालं तर द्वेष मत्सर तयार होतो. कुठल्याही भावभावना पतंजली सांगतायत की तुम्हाला शेवटी त्या राग म्हणजे
भावभावना ज्या आहेत त्या तुम्हाला दुःखाकडेच नेऊन जातील. तुम्ही सुख म्हणून कुठलीही गोष्ट करायला जा, सुख मिळालं तर परत परत पाहिजे म्हणून दुःख होईल, नाही मिळालं तर अपयश आलं म्हणून दुःख होईल. जोपर्यंत ते सुख आहे तोपर्यंत ते दुःखच आहे. त्यातनं कारण त्यातनं भावभावना निर्माण होतात. आणि म्हणून पातंजली इथे सांगतायत, हा जो साधनपाद आहे त्याचं पहिलं सूत्र त्यांनी क्रियायोग सांगून ठेवलाय. तेवढ्यासाठी हे कुठलेही तुमचे जे क्लेश आहेत त्या क्रियायोगाने जाणायचं आहे की मला जे सुख जे मिळत आहे ते क्षणिक आहे का कायमस्वरूपी आहे. हा विचार पटकन आला पाहिजे. त्यासाठी तप आहे. हे सुख क्षणिक असेल तर ते भौतिक आहे, मग ते तुम्हाला दुःखात नेणार आहे, कारण त्यातनं भावभावना निर्माण होतील. हे सुख कायमस्वरूपी आहे का, हा, तर मग ते तुम्हाला आनंदात नाही. आणि कायमस्वरूपी सुख फक्त आत्म्यामुळेच मिळू शकतं, दुसरी वस्तूच नाहीये कुठली. म्हणून तर ती अविद्येची लक्षणं सगळी सांगितली की आत्मा एवढा एकच आहे की तुमची अविद्या नष्ट होऊ शकेल. तुम्ही तिथे पोहोचलात, तुम्हाला जर आत्मसुख असेल तर ते कैवल्यानंद देणार असेल, तर ते मग टिकणार असेल. मग त्याची अभिलाषा निर्माण होणार नाही, कारण ती शेवटची पायरी आहे, त्याच्या पलीकडे काही नाहीये. भौतिक वस्तूंचं जेव्हा तुम्ही सुख निर्माण करता, त्याच्यामधून सुखाचा उपभोग ज्या वेळा घेता, तेव्हा ती वस्तू भौतिक वस्तू शेवट नाहीये. त्याच्यानंतर अनंत काही निर्माण होणार आहे, अनंत उपलब्ध आहे. म्हणून ते परत परत मिळवायची आशा निर्माण होते. आत्मा शेवटचा थांब आहे. तिथे तुम्ही गेलात की त्या पलीकडे काहीही नाही, तोच शेवट आहे. तो शेवट असल्यामुळे तिथे आपण थांबतो. त्यामुळे अभिलाषा निर्माण होत नाही की अजून 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 मिळावं. पुढे जायला रस्ताच नाहीये. तुम्ही इथून मुंबईला जायला निघालात, मुंबई आली की प्रवास संपला. आता प्रवास नाही करायचा आहे पुढे. तुम्ही आता प्रवासी नाही राहत, मुक्कामी पोहोचलेले होता. तसा आत्मा आहे. आत्म्याच्या पुढे काही नाहीये. हा शेवटचा मुक्काम आहे. ती अंतिम अनुभूती आत्मा आहे. म्हणून आत्मानुभूती एकदा मिळाली की तुम्ही सुखातून आनंदात जाता. आणि तो आनंद कैवल्य कायम स्वरूपी टिकणारा असतो. तो कधीही नष्ट होत नाही, कारण त्याची लालसा निर्माण होत नाही परत 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 मिळावं. तुम्ही स्वतः आत्मस्वरूप होऊन जाता, त्यामुळे कुणाला लालसा, तुम्हीच आत्मा होऊन जाता. भौतिक वस्तू मध्ये तसं होत नाही. तुम्ही ती वस्तू नाही होऊन जात, तुम्ही उपभोग घेणारे म्हणून तसेच राहता कायमस्वरूपी. मिळो वस्तू किंवा न मिळो, दोन्हीमुळे दुःख निर्माण होतं. तसं आत्म्याच्या पलीकडे काही नाही. ती अंतिम आहे, तेच शेवट आहे. तिथे पोहोचलात की तो परम आनंद असतो. आणि म्हणून नेहमी साधकाने स्वकर्माने स्वकष्टाने धर्ममुक्त धर्मभोग तेवढेच अत्यावश्यक तेवढे घेऊन देह जीवित ठेवायचा आहे. आणि उरलेला सगळा वेळ हा आत्मशोधनासाठी करायचा आहे. तिथे कैवल्यानंद आहे. तुम्ही धर्मभोगाच्या पलीकडे एक जरी भोग घ्यायला गेलात तरी तुम्ही गुंतत 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 जाल भौतिकामध्ये. सतत निरीक्षण ठेवायचं आहे, सतत. म्हणजे तपस स्वाध्याय ईश्वर प्रणयन तेवढ्यासाठी सांगितलेलं आहे. हे सगळं धर्मभोग मिळवण्यासाठी तप करायचं आणि स्व अध्याय त्याच्यावर निरीक्षण करायचं. आणि शेवटी ईश्वर प्रणिधान हे साध्य असायला पाहिजे. शेवटी आत्मतत्व आपल्याला मिळवायचं आहे. म्हणून तो क्रियायोग सांगितला आहे, तो प्रत्येक वेळेला आपल्या लक्षात असायला पाहिजे. सूत्र क्रमांक 8, सुखानुशयनी द्वेषः. दुःखाच्या मागोमाग जे निर्माण होतं तो द्वेष असतो. माणसाला दुःख झालं की त्याच्या मनामध्ये असूयेपोटी भावभावनांचे तरंग निर्माण होतात आणि आपण त्याला द्वेष मत्सर असं म्हणतो. आणि यामुळे अर्थातच आपल्याला यातना होतात. दुःख आपल्याला कोणालाच नको असतं, त्याचं निवारण करायलाच आपण नेहमी धडपडत असतो. एखादी कुंती माता असते की ती परमात्म्याला सांगते की बाबा रे, मला दुःखात ठेव. दुःखात ठेवलंस की मला तुझी आठवण राहील. एरवी मी तुझी कशाला आठवण करू? मी मौज मजेत असल्यावर कुठला देव आणि कसलं काय. ठेस लागली की देवा रे देवा रे, तोपर्यंत मजा असते, मौज असते. एखादी असते. दुःख कोणालाही नको असतं. आणि दुःख झालं की माणसाची मानसिकता काय आहे, हे दुःख माझ्या वाट्याला का आलं, मी काय केलं. बघा, साधा प्रश्न सगळ्यांनाच असतो. दुःख आलं रे आलं की पहिला प्रश्न हा असतो, अरे असं कसं झालं, का झालं, मला अपयश का आलं, मी दुःखी का झाले, कारण काय आहे. तो कारण शोधायला बसतो. आणि याच्यामध्ये दुःखातून पलीकडे निघून कसं जायचं कायमस्वरूपी,
ही काही जी कृती करायची असते ती करायची राहून जाते. दुःख आलं की आपण कारण शोधायला बसतो. हे कशामुळे झालं? आपल्याला काय वाटतं, कारण शोधलं की ते नष्ट करून टाकेन मी आणि मग त्यातनं बाहेर पडेन. आणि अध्यात्म उलट सांगतं, दुःख आलं ना, उपभोगा, पचवा, जिरवा आणि संपून टाका. शोधाशोध करू नका का घडलं ते. त्याचं कारण आहे. तुम्ही दुःखाची कारण शोधत शोधत बसलात की शेवटी तुम्ही एक त्यातनं कन्क्लुजन काढता. काय? तर हे अमक्यामुळे घडलं. आणि अध्यात्म सांगतो नेहमी दुःख तुमच्यामुळे होत असतं. प्रत्येक गोष्टीला तुम्ही आणि तुम्हीच कारणीभूत असता. ते फक्त काय ते शोधून काढायचा अवकाश असतो की हे मी का केलं, मी काय चुकलं. आपण स्वतःची नाही चूक शोधून काढत. दुःख काय झालं, कोणामुळे झालं, कोणाच्या डोक्यावर खापर फोडू याचा शोध करतो आपण. आणि मग अर्थात भांडणं, वाद विवाद, त्याच्याशी मारामाऱ्या आणि कलह आणि मग शेवटी वैमनस्य. पण ज्याच्यामुळे घडलेलं असतं त्याला काय आपण मोकळे सोडतो का? नाही. काय ना काहीतरी करत असतो त्याच्या विरुद्ध आपण. त्याचं प्रायश्चित्त, त्याचं माप त्याच्या पदरात घालत असतो. आणि अध्यात्म उलट सांगतो, दुःख झालं ना, काही शोधत बसू नका कशामुळे झालं. तुम्हीच स्वतः काहीतरी चूक केलेली असते, ती चूक शोधा, दुःख पचवा, गिळवा आणि मोकळे व्हा. गिळून टाका. शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक, आर्थिक अशा सगळ्या प्रकारे द्वेष निर्माण होत असतो दुःखामधून. हे अनेक प्रकारे दुःख आहे. शारीरिक दुःख आहे, बौद्धिक दुःख आहे, मानसिक दुःख आहे, आर्थिक दुःख आहे, अनेक दुःख आहेत. आता शारीरिक जे दुःख आहेत त्याला बाहेर आपण काहीतरी औषध पाणी करू शकतो. आणि बाह्य दुःख आहेत, शरीराला इजा झाली, मलमपट्टी करू शकता, ताप आला, औषध घेऊ शकता, काहीतरी उपाय आहेत त्याच्यावर बाहेर भौतिक. शारीरिक दुःख मुळीच निर्माण होऊ नये म्हणून आध्यात्मिक उपाय आहेत, योगोपचार, योगासनं. पण जे मानसिक जे दुःख आहे, बौद्धिक जे दुःख आहे, त्याला कुठेही बाहेर औषध नाहीये. हे अत्यंत महत्वाचं लक्षात ठेवायला पाहिजे आपण सतत. मानसिक दुःख, बौद्धिक दुःख जे आहे, आपल्याला एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडते, आपल्याला वाईट वाटतं आणि त्याने दुःख निर्माण होतं. एखादी गोष्ट आपल्या बुद्धीला का माझ्या लक्षात आली नाही, किंवा मी अमुक गोष्ट समजावून घ्यायचा प्रयत्न करतोय, मला का येत नाही, यामुळे बौद्धिक दुःख होतं. धंद्यामध्ये एखादा पलीकडचा मनुष्य काहीतरी मिळवून मोकळा होतो आणि आपण म्हणतो मला का नाही मिळालं, माझी का बुद्धी चालली नाही, माझ्या का नाही वेळीच लक्षात आलं. एखादा आपला सहकारी काहीतरी ऑफिसचं काम असतं, ते करून मोकळा होतो, आपल्याला बौद्धिक दुःख होतं, हे मला का नाही कळलं, हे माझ्या हातून का नाही घडलं. शास्त्रज्ञ त्यांना शोध लागत नाही एखाद्या गोष्टीचा, बौद्धिक दुःखात असतात, मानसिक दुःखात असतं मनुष्य. आध्यात्मिक दुःखही असतं. इतकी साधना करते, इतकं ध्यान लावते, इतके उपासना करते, अजून ते दर्शन का होत नाही. झालं की आता वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, रोज मंदिरात जाते, अजून तो परमात्मा पावन का होत नाही मला. आध्यात्मिक दुःख आहे. पण मनुष्य आम्ही जे आहोत ते सगळ्या दुःखाला नेहमी बाहेर उपाय शोधायला धावत असतो. मानसोपचाराकडे आपण पळत असतो सारखे. कधीही आपण जाणून घेत नाही, हे अविद्या आहे, महाभयंकर. लक्षात ठेवा, ही विद्या आपण समजावून घ्यायचे. मानसिक दुःख, आध्यात्मिक दुःख, बौद्धिक दुःख, आर्थिक दुःख, याच्यावर बाहेर उपाय नाहीये. जे की बाहेर उपाय आहेत ते झोपून ठेवायचे. तुम्हाला बाहेर सगळी ही औषधं देतात, ती गुंगीची औषधं असतात. अशावर झोपून ठेवायचं. मग त्याला नावं ते गोंडच देतात. मला एक नाव माहिती झालंय, असे आता योगोपचार करून करून बरेच जण येतात, काही काही वेळेला मधनं येत असतात योगोपचारासाठी. काय गोळ्यात स्टॅबिलायझेशनची गोळी घेते मी. नावं छान आहेत त्याला. नंतर मग झोपेच्या गोळ्या असतात. आणि ग्लानीमध्ये ठेवायचं सतत माणसाला. आणि मग मेंदू जो असतो तर त्याला झोपायची सवय होते सतत, आणि तो मनुष्य कधीही त्यातनं बाहेर पडत नाही. त्या गोळ्या सारख्या घ्यायच्या आणि कृत्रिमरित्या काहीतरी उत्तेजित होण्यासाठी त्यात आणखी गोळ्या घालतात. ते दिवसाला 8-8, 10-10 गोळ्या घेतात. माझा पहिला जो प्रयत्न असतो अशा लोकांमध्ये तो म्हणजे गोळ्या बंद करणं, योगोपचार करून. याच्यासाठी मी प्रयत्न करतो. 2-2 वर्ष, 2.5-2.5 वर्ष, 3-3 वर्ष जातात कधी कधी.
पण होतो उपाय. त्या गोळ्या शेवटी अर्धी अर्धी एक वर येते आणि शेवटी ती सुटते गोळी. कारण तुमचं मन जाग्यावर नाहीये, याला बाहेरून तुम्ही गोळी घेऊन कसं जाग्यावर आणणार? शक्य नाहीये. हे अविद्या आहे, ते विद्येनेच फक्त तुम्ही समजावून घेऊ शकता. माझा नवरा, माझा मुलगा अमुक अमुक आहे, हा मनात तुमच्या भाव आहे, यावर बाहेरचा डॉक्टर गोळी घेऊन हा भाव नष्ट कसा होणार? हा, तुम्हाला त्याने झोपून ठेवलं तर प्रश्न मिटला. झोपेमध्ये आपल्याला काहीच कळत नाही. रात्रभर आपल्याला कुठे काय कळतंय? रात्री झोपलं, सकाळी जाग येते एकदम. मध्ये काय झालं, आपल्याला विस्मृतीत जातं. तसं तुम्हाला विस्मृतीत ठेवलं जातं, हिप्नोटाईज करून ठेवलं जातं, सतत त्या अंमलाखाली ठेवलं जातं. त्याचा काही उपयोग नसतो. पण आम्ही अविद्येमुळे त्याच्यावर बाह्य उपचार करायला धावतो सतत. सध्या सगळ्यात चलती त्यांची आहे. बघा किती गर्दी, आणि हजारो रुपये त्यांना देत असतात. औषध असतं स्वतःमध्ये, अंतःकरणामध्ये. अविद्या नष्ट करणं एवढंच औषध आहे त्याच्यावर. हे विद्येने जाणून घ्यायचं आहे. माझी मुलं अशी आहेत, अरे आहे ठीक आहे, स्वीकार कर ना बाबा त्याचा. त्यांचं संचित काय आहे, मग संचित म्हणजे काय, ही जी अविद्या आहे ती जाणून घे, त्याचं विद्येत रूपांतर कर. तुझ्या अपेक्षा ज्या आहेत दुसऱ्याकडनं, या मुळात अपेक्षा करणं चुकीचं आहे, ही अविद्या आहे, त्याचं विद्येत रूपांतर कर. तू स्वतः फुल, दुसऱ्याला तू पाणी, खत पाणी घालून त्याने तुझ्या मनाप्रमाणे फुलावं, ही जी अपेक्षा आहे ही अविद्या आहे, हे जाणून घे ना मुळात. त्यासाठी बाहेरचा डॉक्टर तुला गोळ्या देऊन त्यांना काही तुझा नवरा काही वेगळं काही करणार नाहीये निर्माण. तो आहे तसाच राहणार आहे. बरोबर बोलतोय ना का चूक बोलतोय? माझ्याकडे येतात ना, बायकाचं जास्त प्रमाण आहे पुरुषांपेक्षा. पुरुषही आहेत. हा असं करतो, ती तसं करते. तुझ्या अपेक्षा आहेत बाबा या. त्याची जी जडणघडण आहे, त्याच्या आत्म्याने जो देह धारण केलेला आहे, तेच त्याचं संचित संपवण्यासाठी आहे. तू त्याला काहीतरी खत पाणी घालून वेगळं फुलवायला गेलास तर तुझ्या बरोबर ते वेळ होऊन जाईल ना. तुझ्या नादाला तो लागत नाही, त्यामुळे तो आहे तसा राहिलाय. सत्य आहे, दोघेही वेळे भाग. तो ऐकत नाही, तुझं नशीब आहे. तूच एकटा वेळा राहिलायस का तूच एकटी वेळी राहिलेस. मग डोक्यावर परिणाम होतो. आणि सार मी टेन्शन मध्ये असते, मला झोप नाही, काय 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 सांगत असतात. मानसोपचार याच्यापेक्षा योगोपचार इथे करणं एवढा एकच उपाय. अध्यात्माशिवाय त्याला पर्याय नाहीये. मी बऱ्याच वेळा सांगतो, या तिथे शुक्रवारी शनिवारी प्रवचन असतात. मग एखाद दिवस येऊन पळून जातात, फोन करतात, आले होते पण तिथे सगळे छान येतो तुमचे सगळे साधक, मी ही अशी, मला लाज वाटते यायला. काही हरकत नाही, तुमच्यासाठी सीडी काढतोय, रोज ऐकत जा, रोज ऐका. आपण प्रवचनाला बसलोय असं गृहीत धरा, खोली बंद करा, आठवड्यातनं 2 तास काढा, 1-1 तास काढा, काय असेल ते, 1-1 चॅनल लावा, त्याच्यातला ऐका. ते माझ्याकडे येतात. नशिबाने कित्येक बरे होऊन त्यातनं बाहेरही पडलेले आहेत, त्यांच्या गोळ्या तरी कमी झाल्यात, निदान त्यांचे घरचे खुश आहेत की आता माझा त्रास कमी झाला तुमच्यामुळे. तर हे जे पतंजलींचं सूत्र आहे, दुःखानुशयनी द्वेषः, दुःख झालं माणसाला की त्यातून द्वेष निर्माण होतो, मत्सर तयार होतो की मी दुःखात आहे. ही भावना हीच अविद्या आहे, पण हे आपण समजून घेत नाही. आणि स्वतःवर इलाज करण्यापेक्षा दुसऱ्याला खत पाणी घालून त्याला फुलवून आपल्याला आनंद घेणं ही अविद्या आहे. आपण फुलायला पाहिजे, आपल्यातनं सुगंध निर्माण करा, दुसरे आपोआप आनंदी होतील. ही भावना सतत लक्षात ठेवायला पाहिजे, तरच आपण नित्यानंदी कैवल्यानंदी होऊ. थांबूया आज.